कोहोर गटातून पुष्पाताई गवळींची जिल्हा परिषद उमेदवारी निश्चित. महिला युवकांच्या विकासावर खास भर. पेठ तालुक्यातील कोहोर गटात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची चर्चा वेग घेत आहे. या पार्श्वभूमीवर पुष्पाताई नंदराम गवळी यांनी जिल्हा परिषद सदस्यपदासाठी उमेदवारी दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. विश्वसनीय, कष्टाळू आणि लोकाभिमुख कार्यकर्त्या म्हणून त्यांना परिसरात विशेष ओळख आहे. त्यांच्या उमेदवारीला ग्रामस्थांचा जोरदार प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी ग्रामस्थांनी स्वागत मंडळही आयोजित केले आहे. पेठ पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक विकास कामांना गती दिली. रस्त्याचे डांबरीकरण, केटी बंधारे, जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती, करंजाळी येथील पीएससी वर अँब्युलन्स सेवा, महिलांसाठी रोजगार निर्मिती अशा उपक्रमांमुळे त्या सर्वसामान्यांच्या मनात घर करून आहेत. विशेष म्हणजे सध्या कुठलीही सत्ता नसतानाही नंदूभाऊ गवळी हे सतत ग्रामस्थांच्या सेवेसाठी धावून येतात, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वृत्तवाहिनीशी बोलताना पुष्पाताई म्हणाल्या, कोहोर गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून प्रचाराची सुरुवात उत्साहात झाली आहे. ग्रामस्थांचा जिव्हाळा आणि विश्वास आम्हाला बळ देतो. विकास आणि सेवा याच बळावर आम्ही पुढे जात आहोत. आगामी काळात बचत गट, लघु उद्योगातून महिलांना स्वावलंबी बनवणे, ग्रामीण भागात स्थानिक रोजगार निर्मिती, कोरडवाहू भागासाठी धरणे व पाणी प्रकल्पांचा पाठपुरावा, जिल्हा परिषदेच्या शाळांचे डिजिटायझेशन करण्याचा त्यांचा मानस आहे. त्या पुढे म्हणाल्या, ग्रामस्थांनी पंचायतीवर मला विश्वास ठेवून जबाबदारी दिली. आता जिल्हा परिषदेतून आणखी व्यापक काम करण्याची इच्छा आहे. कोहोर गटाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव तत्पर राहीन. कोहोर गटात निवडणूक रंगतदार होण्याचे संकेत दिसत असून पुष्पाताई गवळी या लोकप्रिय पर्याय म्हणून पुढे येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींचा बिगुल वाजलेला आहे. अनेक ठिकाणी जोरदार तयारी सुरू आहे. प्रत्येक पक्षाकडून एक उत्कृष्ट उमेदवाराची चाचपणी केली जात आहे. त्यातच आज आपण आहोत पेठ तालुक्यातील कोहोर या गटामध्ये. पंचायत समितीच्या सभापती असलेल्या पुष्पाताई गवळी येणाऱ्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून इच्छुक उमेदवार म्हणून लढणार आहेत. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि एकंदरीत येणाऱ्या काळात कुठली कुठली तयारी केली जाणार आहे संपूर्ण याची माहिती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत, कितपत तयारी आहे आणि कशी तयारी सुरू आहे? सध्या तर गावगावी जाऊन लोकांची चर्चा चालू आहे आणि लोकांचा पण प्रतिसाद आहे का तुम्हीच उभा राहा. लोक आम्हाला भेटतात आणि सांगतात का ताई तुम्हीच उभे राहा. पुष्पाताई ज्या आहेत त्या सभापती होत्या, तर त्यांच्या काळात काय काय कार्य झालेत हे पण आपण जाणून घेऊयात. आम्ही निवडून आलो त्या वर्षी आम्ही भायगावच्या लोकांना सांगितलं होतं का आम्ही निवडून आलो त्या वर्षी तुमचा रस्ता आम्ही डांबरीकरण करून देऊ. तर आम्ही त्याच्यानुसार आम्ही त्यांचा रस्ता करून दिला आणि काही ठिकाणी केटी बंधारे, भायगाव गोंडे डांबरीकरण हा तर आम्ही त्यांना दिलाच. शिंदे ते हाटीपाडा डांबरीकरण आणि करंजाळी येथे पीएससीला अँब्युलन्स दिली आणि तसेच अनेक गावांना केटी बंधारे, रस्ते, शाळांची दुरुस्ती आणि अनेक कामे केली. रोजगार मिळावे आणि असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले आम्ही. पंचायत समितीच्या तुम्ही सभापती होत्या, तोपर्यंत त्याचाच प्रवास कसा होता, म्हणजे कशा सभापती झाल्यात? मी गृहिणी होती आणि तेव्हा राजकारणात पहिल्यांदाच माझा काही अनुभव कोणीच नसते, म्हणजे घरातले कोणी नव्हते, राजकारणात कुठेच नव्हते आणि लोकांनी आम्हाला निवडून दिलं तर लोकांची अपेक्षा होती का यांनी काहीतरी करावं आमच्यासाठी. तशाप्रमाणे आम्ही लोकांची कामे सुद्धा केली आणि रात्रीच्या एक केव्हा पण आम्ही कोणताही गरजू माणूस येऊ कशासाठी म्हणजे असं आजारी असो किंवा असं रात्रीच्या वेळेस इथं स्टँडवर कोणी एकटा असलं तरी आम्ही त्यांच्या कामी आलेलो आहोत. आणि जेव्हा कोणी म्हणजे त्यांना घरी जायचं साधन नसायचं तर आम्ही त्यांना गाडीची सोय करून द्यायचो किंवा आमच्या घरी मुक्काम ठेवून घ्यायचो. आता तुम्ही एक इच्छुक उमेदवार आहात, महिला उमेदवार आहात, अनेक महिलांच्या तुमच्याकडून अपेक्षा असतील, बाल विकासासाठी कामे असतील, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? महिलांच्या बाबतीत सांगायचे झाले तर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून लघु उद्योगासाठी प्रोत्साहन करू आणि गाव पातळीवर छोट्या छोट्या उद्योगातून रोजगार करण्यावर विशेष भर देऊ. महिलांच्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना सक्षम करू आणि एवढंच सांगणं आहे. आणि शेती ही आमची कोरडवाहू असल्यामुळे
धरणांच्या बाबतीत पाठपुरावा करू आणि जिल्हा परिषद शाळांना माहिती तंत्रज्ञानाची जोड देऊन शाळा आणि डिजिटल करण्यात विशेष प्राधान्य देऊ. आता एक शेवटचा प्रश्न, जाता जाता मतदारांना काय आव्हान कराल? मागील काळात मतदारांनी विश्वास टाकून मला सभापती म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी दिली आणि तोच विश्वास माझ्यावर मतदानाच्या स्वरूपात दाखवावा व मला पुन्हा सेवा करण्याची संधी जिल्हा परिषद सदस्य म्हणून द्यावी. मी सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर राहील. या होत्या जिल्हा परिषद सदस्यासाठी इच्छुक उमेदवार पुष्पाताई गवळी. संपूर्ण येणाऱ्या काळात निवडून गेल्यानंतर कुठल्या कुठल्या सुविधा अजून नागरिकांना दिल्या जाणार आहे, तर याची संपूर्ण माहिती त्यांनी आपल्याला या मुलाखतीद्वारे दिलेली आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण पेठ तालुक्यात आलेलो आहोत. पेठ तालुक्यातील कोहोर गटात आलेलो आहोत. येथील ग्रामस्थांची आपण संपूर्ण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. त्यांच्या मनाचा जो कौल आहे तो आपण आता जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार, काय नाव आपलं? लहू राघव शेवरे. काय सांगाल, आता निवडणुका येत आहे, कुठला उमेदवार हवाय तुम्हाला? कसा उमेदवार हवाय? नंदभाऊ गवळी असं पाहिजे. का पाहिजे ते उमेदवार? आता कोणताही काम आमच्या म्हणलं कामात पडत होतो, पोलीस स्टेशन मध्ये किंवा पैशामध्ये, असं कोणतंही काम आम्हाला ते करून देतात. अजूनही काही नागरिक आहे, आपण त्याची संवाद साधणार आहोत. काय नाव आपलं? नंदराज गोविंद पवार. येत्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून कसा आणि कोणता उमेदवार हवाय तुम्हाला? नंदभाऊ. का हवंय ते तुम्हाला? नाही, ते कारण की कुठेही काही गेल्यानंतर काही असे सपोर्ट राहते बस, त्या विरोधांनी ते पाहिजे बस. कुठली कुठली कामे व्हावीशी असं वाटतंय? कुठली कुठली कामे हवेत? घरकुल योजनेसाठी वगैरे असं काही वेळ काही असे येते, त्यामुळे त्यांच्यापर्यंत जावं लागतंय आपल्याला. नंदभाऊ त्यांच्याकडे बस. गवळी उमेदवार म्हणून हवेत त्यांना जिल्हा परिषद सदस्यासाठी. तुमचं यावर मत काय? आमचं सगळ्यांचं तेच आहे ना. तेच उमेदवार हो. का तेच का हवेत उमेदवार म्हणून? काही सहकार्य करत आहे बुवा, असं दवाखाना, काही पोरांची शाळा, काही साथ वगैरे देते ना, त्याच्यामुळे बुवा चांगला माणूस आहे असा. काय नाव आपलं? माझे नाव प्रकाश सीताराम चौधरी, उंबरपाडा. जिल्हा परिषद सदस्य म्हणून कोण उमेदवार हवे तुम्हाला? नंदभाऊ गवळी. आपल्याला तेच उमेदवार पाहिजे. म्हणजे असं का खूप आपल्यासाठी सहकार्य करतात किंवा एखादी आडी अडचण किंवा काही असं खूप सहकार्य करतात. त्याच्यामुळे आमचा तो लाडका उमेदवार तोच आहे, नंदभाऊ गवळी. सहकार्य खूप करतात आमच्यासाठी. नमस्कार बाबा, काय नाव आपलं? नमस्कार, मनोहर भुसारे. आता सध्या निवडणुका येणार आहेत आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्हाला कोण उमेदवार हवंय? उमेदवार आता जो नंदुशेठ आहेत हे आमचे सोयीचे आहेत आणि आमच्या कामात सदोदित राहतात, सहकार्य करतात, मदत करतात. कुठली कुठली कामे केली किंवा कसे सहकार्य करतात? सहकार्य कोणत्याही गोष्टीत करतात. एखादा आजारी पेशंट असो, कोणी असो, धावून येतात आणि त्याची देखभाल करतात. हो, शाळेसाठी सुद्धा ते आमचे पोरांचं ऍडमिशन असो किंवा काही गोष्टी असल्या तर ते येतात आणि सहकार्य करतात. नंदुशेठ आहेत ना, ते आमच्या पोरांसाठी किंवा सुखादुखासाठी, दवाखान्यात असो, सरकारी कामं असो, कुठल्याही कामात ते आम्हाला मोठी मदत राहते ती. आणि रात्री बेरात्री ते धावून येतात. झडपीच्या निवडणुकीमध्ये त्यांची बाई राहणार आहे, त्यांना आम्ही भरघोस मताने विजयी करून देऊ आणि त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. जिल्हा परिषद सदस्यासाठी अनेक उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहे. कोहोर गटातून तुम्हाला कोण उमेदवार हवा आहे, काय सांगाल? नाही, आम्हाला आमच्या गावची जी बाई ना, नंदूबाईची बाई, मागे ते सभापती होत्या, त्यांनी खूप चांगलं काम केलं, आताही करतील. गावाचा थोडा प्रगतशील उपाय होतो तो, त्यांनी बरेच काही कामं केली. आजही आमची छोटी मोठी कामं ते अडवत नाही, अगदी सांगितले का लगेच ते करतात. आम्हाला जर मदत लागली तर आम्ही 100% त्याच्याकडून करून घेतो. सुखा दुखाला, वेळे काळेला, रात्री सांगा, बेरात्री सांगा, दिवसा सांगा, केव्हाही सांगा, आतापर्यंत त्यांनी कामं केली, याचे पुढे करतील ते, अशी आमची एकदम 100% गॅरंटी आहे. आम्हीच नाही तर आमच्या परिसरातील, गावातील इतर लहान मोठले माणसं सगळे त्यांना मानतात. सगळं काही असतं, सुखादुखाला बरेचशा वेळी ते
आम्हाला सहकार्य करतात. सगळे नंदूभाऊच्या बाईलाच मतदान करणार. मी तर स्वतः करणार, पण माझ्या आजूबाजूचे सगळे काय आम्ही तिकडे मी त्यांना ओढून आणणार असा मदतीसाठी. मागील जे पुष्पाताई जे होते गवळी यांच्या संदर्भात आता त्यांनी कामं वगैरे काही जे आहेत ना खूप मागच्या वेळेस सभापती असताना केले. त्याच्यामुळं आता ही म्हणजे असा का जो उमेदवार जो आता ते देऊ राहिले ना तो आम्हाला म्हणजे असं का चालेल म्हणजे गटासाठी गणासाठी जे उमेदवार देतील म्हणजे आम्हाला तो उमेदवार म्हणजे मागेल त्यांनी काम केलं आताही काम करतील. तुम्हाला सांगू का आतापर्यंत असं मी जे 18 वर्षापासून तर आता कमीत कमी माझं 50 वर्ष वय आहे. इतर जे कामं जे आहेत ना कुठलंही दवाखान्याचं काम असो किंवा कुठलंही असो आम्ही दवाखान्यापर्यंत गेलो तर आम्हाला सहकार्याची भावना गाडीची व्यवस्था किंवा इतर गोष्टी वेळोची वेळ त्यांनी उपलब्ध करून दिल्या आम्हाला नंदूभाऊ गवळी यांनी. त्याच्यामुळं आम्हाला असं पाहिजे का कमीत कमी हा आदिवासी जो समाज आहे ना तो तिथपर्यंत करंजाळीपर्यंत जातो. कारण प्रत्येकाखर पैसे राहतात, कोणाखर आहेत किंवा कोणाखर नाही. आणि त्याच्यामुळं मग तेवढाच नेता जो आमचा आहे ना नंदूभाऊ गवळी हा जो आहे ना सुखदुःखासाठी इतर कोणत्याही कामासाठी. आता जो तुम्हाला रिअल कंडिशन सांगतो मी दवाखान्यात असताना तुम्हाला सर काय सांगू इतकी माझी बिकट परिस्थिती दिपावळीपासून झाली. गंज माणसांना फोन केले कुणी आला नाही. पण काही का अशी नाही सुरेश भाऊ आहेत हे भाऊ असतील रघु भाऊ आहेत यांनी काय केलं त्यांना येता आलं नाही तरी मला दवाखान्यापर्यंत काही का अशी नाही थोडेसे मला मेडिकलसाठी पैसे कमी पडले त्यांनी पैशाची व्यवस्था करून आणि दुसऱ्या माणसाला पाठवून आणि तिथपर्यंत सपोर्ट दिला मला. म्हणजे मीच नाही अशी कुणी अनेक माणसं असतील दवाखान्यापर्यंत नेणं त्याचा जीव वाचवणं अनेक गोष्टीला समोर येतात. तसं आजपर्यंत मी तुम्हाला एवढे दिवस झाले एवढे दिवसापासून मी सांगतो पण आजपर्यंत म्हणजे कुणी नाही दिसलं बुवा असं. आणि त्याच्यामुळं प्रत्येकाला पाहिजे नंदूभाऊची बाई असो कोणी असो नंदूभाऊ असतील ते सुखदुःखासाठी सहभाग करतात किंवा इतर गोष्टी व्यवस्थित. कोहोर गटातून जिल्हा परिषद सदस्यासाठी कोणता उमेदवार हवा आहे आपल्याला काय सांगाल? माझे नाव सोमनाथ गंगाराम कुवर सिंगदरी तालुका पेठ जिल्हा नाशिक. मग आपल्याला आत्ताच्या निवडणुकीत नंदूभाऊ मागं 2.5 वर्षे त्यांनी एवढं काम केलं वेगाने त्याच्यानंतर सत्ता नसताना सदी तो माणूस काम करतो. मग त्याच्यासाठी आपल्याला आताच्या निवडणुकीत ना आमचं सगळ्यांचं आमच्या गावाखड सगळ्यांचं म्हणणं आहे का आपल्याला काम करणारा माणूस पाहिजे. या राजकारण कोणी पण करतं पण जर इथं सगळीकडं पेठ तालुक्यात अशी अवस्था झाली आहे का प्रत्येक गावाला तालुक्याच्याच ठिकाणी एवढी खराब हालत आहे ना तर ते म्हणजे सर्वसामान्य माणसाचं तर म्हणजे तिथं काहीच चालत नाही. नुसतं फक्त राजकारण चाललंय फक्त बाकीचं काहीच नाही. त्यासाठी आता सगळ्यांनी ठरवलंय ना नंदूभाऊंना निवडून द्यायचं. म्हणजे कामाचा माणूस आहे आणि आता त्याच्याकडे सत्ता नसताना तरी तो माणूस कोणी सांगितलं त्याच्या मागे जातो. कोणी सांगितलं गरीब राहो मोठा राहो कोणी राहो माणूस कामाचा असेल ना तर तो सगळे जनतेच्या मनात बसला तो माणूस. त्याच्यामुळे त्यासाठी आमचं सर्वांचं म्हणणं आहे का त्याला निवडून देणार आम्ही. आज आपण पेठ तालुक्यातील कोहोर गटातील संपूर्ण नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना कसा उमेदवार हवा उमेदवाराकडून अपेक्षा काय याच्यातली संपूर्ण माहिती ग्रामस्थांनी आणि नागरिकांनी दिलेली आहे. तर या संपूर्ण आढाव्यावरून एक नागरिकांना त्यांच्या समस्या पूर्ण करणारा तसेच ज्या अडचणी आहेत त्या सोडवणारा उमेदवार हवा अशी त्यांची एक समाधानकारक प्रतिक्रिया आपल्या चॅनलला मिळालेली आहे.